नमस्कार मंडळी. आज पालकची रेसिपी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. ही रेसिपी एकदा तुम्ही बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल, इतकी टेस्टी आणि चविष्ट लागते. चला तर मंडळी, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटण बनवणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटे रफली चॉप करून घातलेले आहेत. यानंतर 2 कांदे देखील रफली चॉप करून घालायचे आहेत. आता 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. लसूण जर मोठे असतील तर कमी घाला, इथे थोडे बारीक म्हणजे लहान होते म्हणून जास्त घातले आहेत. 4 मी इथे काजू भिजत घातलेले होते, ते काजू देखील यामध्ये घातलेले आहेत. झाकण लावायचं आहे आणि पाणी न घालता याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर हे बघा, मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. यामध्ये 2 उकडलेले बटाटे असे मॅश करून घेतलेले आहेत. हे बटाटे या बाउलमध्ये घालायचे. यानंतर इथे मी 1 मोठी वाटी बारीक चिरलेला पालक घेतला आहे. ही पालक आहे, 1 जुडी पालक आहे. बारीक चिरायचा, धुवून स्वच्छ करायचा आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायचा आणि या बाउलमध्ये घालायचा. 4 मोठे चमचे बेसन घालायचं. बेसनची गरज लागली तर पुन्हा तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीला आधी कमीच बेसनचा वापर करा. तर मी 4 चमचे बेसन घेतलेले आहेत. आता यामध्ये काही मसाले घालूया. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला कोणताही घेऊ शकता तुम्ही, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा जिरं आणि 1 मोठा चमचा ओवा हातावर असा क्रश करून घालायचा आहे. यामुळे फ्लेवर खूप छान येतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हातानेच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये बेसन घातल्यामुळे एक बाइंडिंग छान येते. बेसन जर तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. तर पाणी अजिबात घालायचं नाही, कारण आपण उकडलेले बटाटे देखील घातले आहे. यामध्ये थोडा पाण्याचा अंश असतो आणि पालकसुद्धा आपण यामध्ये मॅश करणार आहोत, त्यामुळे पाण्याची अजिबात गरज लागणार नाही. सगळं हातानेच मिक्स करायचं आहे आणि एक डो बनवून घ्यायचा. तर हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता हाताला थोडं तेल लावायचं, म्हणजे हाताला हे मिश्रण चिकटत नाही. थोडं हातावर मिश्रण घेऊन याचे असे गोळे करून घ्यायचे. मस्त आपले हे कोफ्ते तयार होतात. हे बघा मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आता इथे चाळणी घेतलेली आहे. चाळणीला तेल लावलेलं आहे आणि या चाळणीवरच हे कोफ्ते असे ठेवायचे आहेत. दुसरा अजून एक दाखवते बनवून. हे बघा, अशा पद्धतीने हा कोफ्ता तयार करून घ्यायचा आणि चाळणीवर सगळे कोफ्ते मी असे बनवून घेतलेले आहेत. आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. त्यानंतर थोडे खडे मसाले घालायचे. 1 चमचा जिरं, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि इथे 2 मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत. 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा. हिंग पावडर घालायची आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा 1 ते 2 मिनिटं. याचा कलर चांगला चेंज व्हायला पाहिजे. चांगला कांदा ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो देखील चांगला परतवून घ्यायचा. टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ सुरुवातीलाच घालून घ्यायचं. मिठाचा वापर थोडा आधी कमीच करा, कारण आपण कोफ्ते बनवले आहेत त्यामध्ये देखील मिठाचा वापर केलेला आहे. आता यामध्ये मसाले घालूया. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा धणे जिरे पावडर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त मसाले आपले तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. आता यामध्येच आपण जे वाटण केलं होतं ते वाटण सुद्धा घालायचं आहे. सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले चांगले लागले जातात. आता मिक्सरचं भांडं धुवूनच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला पाणी कमी घाला, गरज लागेल तर पाण्याचा वापर करू शकता. थोडी कसुरी मेथी घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कसुरी मेथी घातल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आता चाळणीमध्ये जे पालकचे कोफ्ते ठेवले होते ते याच कढईवर ठेवायचे आहेत. यावर लीड लावायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं हे कोफ्ते छान वाफवून घ्यायचे. तर 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता कोफ्ते छान वाफवून झालेले आहेत. आता हे कोफ्ते बाहेर काढूया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. ग्रेव्ही देखील छान तरी आलेली आहे. ग्रेव्हीला मस्त आपली ग्रेव्ही देखील तयार झालेली आहे. आता इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे. यामध्ये तेल घातलेले आहेत. कोफ्ते थंड झाल्यावरच हे चांगले तळून घ्यायचे.
तुम्ही न तळता देखील हे कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये घालू शकता, पण तळून घेतल्यावर टेस्ट याची वेगळी लागते। आता हे कोफ्ते चांगले 2 ते 3 मिनिटं उलटून पालटून छान तळून घ्यायचे आहेत। तर याचा कलर चेंज झालेला आहे। आता हे सगळे कोफ्ते उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील चांगले तळून घेऊया, म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे। गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर हे कोफ्ते चांगले तळून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे। आता हे कोफ्ते काढून घेऊया। हे कोफ्ते तुम्ही असे सॉस बरोबर खाऊ शकता, खूपच चविष्ट लागतात। सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकता। तर सगळे कोफ्ते मी काढून घेतले आहे, बाकीचे कोफ्ते देखील असेच तळून घ्यायचे। ग्रेव्ही पुन्हा मी गरम करायला ठेवलेली आहे, कारण कोफ्ता तळेपर्यंत ग्रेव्ही आपली थंड होऊन जाते। यासाठी पुन्हा एकदा ग्रेव्ही गरम करायची आहे आणि आपण जे कोफ्ते बनवले होते, तळून ठेवले होते, ते कोफ्ते सगळे यामध्ये घालायचे आहेत। हे कोफ्ते तुम्ही जेव्हा सर्व करणार असाल, वाढणार असाल, त्यावेळेला देखील प्लेटमध्ये कोफ्ते घालून वर ग्रेव्ही घालू शकता। आता झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटच फक्त ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही आपली मस्त छान शिजून तयार झालेली आहे, तर्री देखील छान आलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। मस्त चमचमीत पालकची कोफ्ता करी आपली तयार झाली आहे। 30 पालकची भाजी खाऊन कंटाळला असाल तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही पालकची कोफ्ता करी बनवून नक्की ट्राय करा। नक्कीच तुम्हाला आवडेल। रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।